नमस्कार, मी डॉक्टर शिरीष कुमठेकर. मी सोलापूरला 1984 पासून सर्जन म्हणून प्रॅक्टिस करतो. माझं सगळं शिक्षण सोलापुरातच झालं, MBBS आणि MS. आणि त्याच्यानंतर टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये मी कॅन्सर सर्जरीचं प्रशिक्षण घेतलं. मग नोकरी करायची संधी आली होती सरकारमध्ये, पण तो विचार केला नाही मी, आणि मला स्वतःचंच हॉस्पिटल करायचं होतं. पण त्या काळामध्ये निव्वळ तुमच्या डिग्रीवरती आम्हाला बँका कर्ज वगैरे देत होते. मग मी आणि माझी पत्नी डॉक्टर आशा, जी पॅथॉलॉजिस्ट आहे, आम्ही दोघांनी रियादमध्ये, सौदी अरेबियामध्ये 3 वर्ष काम केलं, 1986 ते 1990. आणि तिथून मग चांगला काही पैसा आम्ही घेऊ शकलो. आणि मग इथं आल्यानंतर आम्ही प्लॉट 86 साली घेतला होता. जुळे सोलापूर वचणार होतं. म्हणजे 1996 साली मी इथं हॉस्पिटल बांधलं. त्यावेळी देखील हा भाग सगळा जंगलासारखाच होता, पण एक धाडस करून मी एक मोठं हॉस्पिटल बांधलं. आणि तेव्हापासून मी इथंच कार्यरत आहे. माझी पत्नी, मी आधी सांगितलं, सगळं पॅथॉलॉजिस्ट आहे, आणि तिची स्वतःची पॅथॉलॉजी लॅबोरेटरी आता ती आमच्या हॉस्पिटलमध्ये चालली. माझा मुलगा डॉक्टर पराग हा MS जनरल सर्जरी आणि MCH सर्जिकल ऑन्कॉलॉजी ही कॅन्सर सर्जरीतली अत्युच्च डिग्री त्यांनी मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये त्यांनी प्राप्त केलेली. त्याला देखील आता 12-15 वर्ष झालं, तो माझ्याबरोबरच काम करतो. माझी सुनबाई डॉक्टर अमृता कुमठेकर ही MS गायनेकॉलॉजी आणि MRCOG अशी स्त्रीरोग तज्ज्ञ आहे, अतिशय ख्यातनामाची स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. ती देखील आमच्याबरोबर इथं प्रॅक्टिस करते. आम्ही 4 जण मिळून हे हॉस्पिटल चालवतो. आज हॉस्पिटलला जवळजवळ 27 वर्ष पूर्ण झाली, आणि नुकतंच आम्ही हे सगळं हॉस्पिटलचं नूतनीकरण करून घेतलेलं आहे. आमच्या या हॉस्पिटलमध्ये जनरल सर्जरीचा भाग मी सांभाळतो, कॅन्सर सर्जरी माझा मुलगा करतो, स्त्रीरोग विभाग माझी सुनबाई सांभाळते, आणि पॅथॉलॉजीचा विभाग माझी पत्नी डॉक्टर आशा ती सांभाळते. आमच्या चौघांचं मिळून एक छोटंसं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असं मला तयार करते. आणि सुरुवातीपासूनच आमचा भर हा पेशंटला अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा देणं आणि वाजवी भाव देणं, म्हणजे त्याचा व्यापार वैद्यकीय पेशाचा रकमेवर देणं, आणि तो एक व्यवसाय हे समजून आपण आपल्या पद्धतीने पेशंटला जितकं मदत करता येईल त्या पद्धतीनं काम करणं, ह्याच्यावरती माझं भर आहे. आणि त्यामुळं आजूबाजूच्या मराठवाड्याच्या भागामध्ये, सवरच्या कर्नाटकमध्ये, आणि या पश्चिम महाराष्ट्राच्या आमच्या सोलापूरच्या भागामध्ये माझं नाव आणि आमचं हॉस्पिटल बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे. आणि आम्ही कुठल्याही प्रकारच्या सुट्टी वगैरे घेतच नाही, कारण आमचा व्यवसाय असा आहे की गाव सोडलं तर सुट्टी, असं आमचं काम आहे. आणि हे करत असताना मी सोशल सर्व्हिसमध्ये देखील समाजसेवेत कुठं कमी पडलो नाही. लायन्स इंटरनॅशनल बरोबर काम केलं, मी अजूनही करतो आहे. मी सोलापूर कॅन्सर सोसायटीचा माजी सचिव होतो, अजूनही तिथं कार्यरत आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन, रेड क्रॉस, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, तामाणी रक्तपेढी, आणि आता नव्याने परत पुनरुज्जीवित असलेला NM वाड्याच्या हॉस्पिटल सोलापूरमध्ये, की ज्याला जवळजवळ 60-70 वर्ष झालेली आहे. तिथं आम्ही आता विश्वासचा ट्रस्टी म्हणून तिथं काम करतोय. म्हणजे आपल्या पेशाबरोबरच समाजाचं देखील आपण काहीतरी देणं लागतो हे समजून काम करताना आमच्या डॉक्टर पेशाचा एक भाग मानला गेलेला आहे. तो लक्षात ठेवून आम्ही सगळे 4 जण त्या पद्धतीने काम करतो. आणि मला निश्चित खात्री आहे की आमच्याकडे जे काही रुग्ण, म्हणजे निव्वळ सोलापुरातलेच नाही तर कर्नाटकातले, मराठवाड्यातले, फार अगदी मुंबई पुण्यापासूनचे रुग्ण येतात, त्यांना निश्चितच आमच्या सेवेचा चांगला लाभ मिळेल आणि मिळत राहतो याची मला खात्री आहे. आणि रुग्णांनी जरूर कधी काही तुम्हाला काही शंका असल्या कॅन्सरविषयक किंवा इतर काही रोगांविषयी, तर माझा संपर्क नंबर माझ्या या साईटवरती असतो. मला संपर्क कधी करू शकता. माझा फोन रात्रंदिवस चालू असतो, आणि असा सल्ला द्यायला मला काही फी बी द्यायची गरज नसते. तर तुम्ही केव्हाही कधीही काही प्रश्न तुम्हाला असला वैद्यकीय सेवेविषयी, तर तुम्ही निसंकोचपणे मला विचारू शकता, आणि माझ्या सेवेचा किंवा तो लाभ घेऊ शकता, आणि मला सेवा करण्याची संधी देऊ शकता. धन्यवाद.